नमस्कार, मी शरद आबळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये आपणास खंडोबाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खंडोबाची विविध नावे, त्याच्यानंतर 12 मल्हार, खंडोबाची स्थाने, पूजा यांची संपूर्ण माहिती या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण आपणास देत आहोत. आपण ती पहा, आवडली तर लाईक करा, शेअर करा. आज आपण जाणार आहोत निमगाव दावडी या खंडोबाच्या तीर्थस्थानाकडे. निमगाव खंडोबा हे तीर्थस्थान पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे नव्यानेच खेड सिटी हा प्रकल्प झालेला आहे. यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. हा खेड सिटीकडून आपण येताना जंगलातून येत आहोत असे वाटते. दोन्ही बाजूला निसर्गरम्य जंगल आहे, परिसर आहे. आपण खाली आल्यानंतर प्रशस्त असे पार्किंग आहे. नंतर आपण गाडी लावून हा छोटासा गड चढण्यास सुरुवात करतो. कॉन्क्रीट केलेला हा रोड आहे. भव्य दिव्य अशी तटबंदी आहे. ह्या मंदिराभोवती 24 फूट उंचीची भक्कम तटबंदी बांधलेली आहे आणि त्याला बुरुज आहेत. त्यामुळे आपणास ते दुरूनही दिसतात, आपलं लक्ष वेधून घेतात. आता आपण दक्षिण दरवाजाकडून पुढे चाललेलो आहोत. आपल्याला हा पुढं खंडोबाचा अश्व दिसतोय. पुढे गेल्यानंतर आपणास येथे दिसतील काही दुकानदार आपल्याला खंडोबाचं साहित्य विकताना दिसत आहेत. आणि आपण पुढे आल्यानंतर आपणास लोक येताना जाताना दिसत आहेत, भाविक येत आहेत जात आहेत. सुंदरसं असं दृश्य आहे. मंदिराच्या पूर्व परिसरात पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशी 3 प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील दरवाजा ज्यामधून आपण प्रवेश करतो तो दरवाजा दावडी दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपण दावडी दरवाजाकडे येतोय. आपण आता दावडी दरवाजातून प्रवेश करणार आहे. हा दावडी दरवाजा आहे. दक्षिणेकडील दरवाजा हा विशेष उत्सवाच्या वेळी उघडला जातो. त्याला निमगाव दरवाजा असे म्हणतात. मंदिराच्या आत आपणास गर्भगृहात मध्यभागी पंचलिंगे आहेत. त्यांना पितळी मुखवट्यांनी झाकलेले आहे. त्यांच्या मागे खंडोबा, म्हाळसा आणि बानुबाई यांच्या उत्सव मूर्ती आहेत. पौराणिक कथेनुसार खंडोबा देव हा प्रथम आरुडमल येथील धामणटेक मंदिरात प्रकट झाले असे मानले जाते. नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर आणि शेवटी सध्याच्या स्थळी प्रकट झाले असे मानले जाते. मंदिराच्या दक्षिण बाजूस एक थडगे आहे जे खंडोबाचे निस्सिम भक्त मुरळीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या स्थापत्य शैलीत हेमाडपंथी बांधकामाची छाप आहे, ज्यामध्ये 25 प्रशस्त दगडी कमानी आहेत. यामध्ये पूर्वी भाविक मुक्काम करत आणि जेवण बनवत असत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत येथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये मोठी यात्रा भरते. कुस्त्यांच्या आणि बैलगाडीच्या शर्यतींचे येथे आयोजन केले जाते. मंदिराच्या स्थापनेबाबत उपलब्ध कागदपत्रानुसार खंडोबा देवाचे प्रकटीकरण मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1337 म्हणजे 26 नोव्हेंबर 1424 रोजी झाले असे मानले जाते. मंदिरात एकूण 4 भुयारे असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी एक भुयार निमगाव येथील चंद्रचूड यांच्या वाड्यात जाते असे म्हणतात. पूर्वी निमगाव हे अनेक गावांचे नाव असल्यामुळे शेजारच्या गावाची त्याला नावं जोडत. निमगावच्या शेजारी नागना हे पूर्वी गाव होते. ते गाव उद्ध्वस्त झाल्यामुळे दुसरं गाव त्याच्या शेजारी दावडी असल्यामुळे हे निमगाव दावडी या नावाने प्रसिद्ध झाले. पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे वास्तव्य होते. या मंदिराचा जीर्णोद्धार हा चंद्रचूड सरदार यांनी केला, जे आज भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे पूर्वज होते.
येथे पूर्व बाजूने पायरी मार्ग आहे. हेगडी प्रधानाचे मंदिर सुद्धा याच बाजूला आहे. पूर्वद्वारावर दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्यामध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मंदिर आहे. आतील बाजूस कोट असून कोटाच्या आतील बाजूस 76 ओवारे आहेत. या कोटाचे काम इसवी सन 1769 मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केले. पूर्वद्वारातून प्रवेश केल्यावर दरवाजेच्या उत्तर बाजूस 2 घोडे आणि वृंदावन आहे. मंदिराच्या समोर 3 भव्य दीपमाळा व दीपमाळांचे चौथरे दिसतात. मंदिराच्या समोर मेघडंबरीत नंदी प्रतिमा आहे. समोरच खंडोबाचे मुख्य मंदिर, सदर मंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे. निमगाव हे खंडोबाचे तिसरे स्थान आहे. मंदिराच्या पाठीमागे शिळा असून देवडी असून त्यामध्ये म्हाळसाबाईची शिळा व महिषासूर मर्दिनीची भवानीची मूर्ती आहे. या मंदिरात चिमाजी अप्पा पेशवे यांनी आणलेली पोर्तुगीज घंटा येथे आपणास पाहावयास मिळते. आपणास मंदिराच्या आतमध्ये शंकराची पिंड दिसते. यात आपणास बानाई, म्हाळसा, मल्हारी, भैरव आणि जोगेश्वरी यांच्या मूर्ती दिसतात. येथून जवळच भीमा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. दावडी येथे श्रीमंत दामाजीपंत गायकवाड यांची गढी आहे. ही गढी जवळजवळ जमीनदोस्त झालेली आहे. कनेरसर येथे चंद्रचूड यांचा फार मोठा वाडा आहे. आपणास येथे आजूबाजूला अनेक ऐतिहासिक मंदिरे, गढी, वाडे पाहायला मिळतात. कनेरसरमध्ये यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. पाबळ येथे मस्तानीची कबर पाहायला मिळते. राजगुरुनगर येथे राजगुरूंचा वाडा पाहायला मिळतो. खंडोबाची नावे आपणास मल्हारी, खंडेराय, मार्तंड भैरव, म्हाळसाखान, रवळनाथ, येळकोटी, मल्लू खान आणि अमजद खान अशी आहेत. कारण खंडोबा हे मुसलमानाच्या भक्तांमध्ये सुद्धा लोकप्रिय होते आहेत. खंडोबाची स्थाने आपणास पुढीलपैकी पाहावयास मिळतात. त्यांना 12 मल्हार म्हणतात. त्यामध्ये अनदूर नळदुर्ग, मैलार बिदर जिल्हा, काळज फलटण जेजुरी पुणे, देवरगुडा राणीबेन्नूर, निमगाव दावडी पुणे, पाली सातारा, पिंपळगाव निपाणी निफाड नाशिक, पिंपळगाव रोठा, मंगळसुळी बेळगाव, ममुराबाद जळगाव, मालेगाव नांदेड, मैलार लिंगप्पा खानापूर बेळगाव, मैलारपूर बेल्लारी जिल्हा, सातारे औरंगाबाद जिल्हा, शेगूड अहमदनगर जिल्हा. खंडोबाला बेल भंडारा, दवना यांना पूजेत मान असतो. कांदा हा खंडोबाला खूप प्रिय आहे. मांसाचाही नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो. रगडा भरीत पुरणपोळीचाही नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो. खंडोबाचे उपासक आपणास ब्राह्मण, लिंगायत, धनगर, मातंग, मराठा अशा सर्व जातीमध्ये आढळतात. देवीची तळी भरणे हा एक नैमित्तिक कुळाचार आहे. सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगबल असा जय जयकार करतात. अनेक गोंधळी गीते गाऊन खंडोबाचा जागरण गोंधळ घातला जातो. असा हा तुमचा आमचा खंडोबा खंडेराय याची महती आपणास मी सांगितली आहे. ती जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.